नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आयसोमेरिझम या पॉइंटवरती व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये किंवा पहिल्या 1-2 लेक्चर्समध्ये आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम हा पॉइंट कंप्लीट केलाय. इन दॅट वी हॅव सीन डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, मेटामेरिझम, टॉटोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम एक्सेट्रा. ओके, हे झाल्यानंतर आपण एक टॉटोमेरिझम वरती पण सेपरेट व्हिडिओ केलाय बिकॉज दॅट कन्सेप्ट इज अ लिटल बिट एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं म्हणता येईल की आपल्याला ती कन्सेप्ट थोडंसं वेगळं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कन्सेप्ट आपल्याला अल्डिहाइड कीटोन किंवा कार्बोनिल ग्रुप्स वगैरे त्याच्यामध्ये बरेचदा यूज करायचंय. दॅट्स वाय टॉटोमेरिझम एक सेपरेट सेक्शन आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. नाउ वी आर गोइंग टू सी स्टिरिओ आयसोमेरिझम. And in stereoisomerism, there are two types of isomerism: conformational, configuration. Okay, in stereoisomerism, it is divided into two parts: conformational and configurational. ओके, कन्फॉर्मेशनल आणि कॉन्फिगरेशनल काय आहे हे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलंय. ओके, आता आपण पुढे जाऊयात. दिस कॉन्फिगरेशनल इज अगेन डिवायडेड इंटू टू पार्ट्स अँड दिस टू पार्ट्स आर ऑप्टिकल आयसोमेरिझम अँड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ओके, ऑप्टिकल आयसोमेरिझम अँड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ दिस लास्ट पॉइंट, जॉमेट्रिकल. ओके, आपण जरा उर्दू मध्ये काम करायचंय. आधी जॉमेट्रिकल, मग ऑप्टिकल आणि मग कन्फॉर्मेशनल. ठीक आहे, चलो. सो विल स्टार्ट विथ अवर फर्स्ट पॉइंट, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. So when this isomerism arised, okay, the isomerism is arised due to the two isomers. Okay, कुठलेही दोन आयसोमर. आपण एक्झाम्पल बघूयात पहिल्यांदा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. सपोज इफ यू हॅव C डबल बॉन्ड C. ओके, आणि याला दोन कार्बन आहेत. एक कार्बन आहे इथे अप आणि हा दुसरा पण अप. हायड्रोजन डाऊन. इथे एक कार्बन अप, एक कार्बन डाऊन. ओके, सो लॉजिकली सगळी कनेक्टिव्हिटी सेम आहे. म्हणजे कसं, पहिला कार्बन CH3, इथला पहिला कार्बन CH3, इथला दुसरा कार्बन C डबल बॉन्ड C, इथं दुसरा कार्बन C डबल बॉन्ड C, थर्ड कार्बन C डबल बॉन्ड C, हिअर इज सेम. फोर्थ इज CH3, फोर्थ इज CH3. बरोबर, म्हणजे काय कनेक्टिव्हिटी. और IUPAC नेम जर का आपण नंबरिंग सिस्टीम बघितली तर नंबरिंग सिस्टीम वगैरे सगळं सेम आलंय. ओके, येस, 4 इथं खाली जाणार. बरोबर. सो व्हॉट इज द नंबर और व्हॉट इज द नेम फॉर बोथ थिंग्स? इट इज 2-ब्युटीन. बरोबर आहे. पण आता झालंय काय बघा, मध्ये आहे डबल बॉन्ड. डबल बॉन्ड म्हणजे काय, एक असतो सिग्मा बॉन्ड आणि एक असतो पाय बॉन्ड. बरोबर. इमॅजिन करूयात आपण. विल टेक दिस टू पेन्स. ओके, ब्ल्यू पेन पाय बॉन्ड, ब्लॅक पेन सिग्मा बॉन्ड. ओके, सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड असं आपल्याकडे डबल बॉन्ड आहे. त्याच्यानंतर दिस ब्लॅक पेन ॲज CH3 अँड ब्लू पेन ॲज हायड्रोजन. ठीक आहे, सो आपल्याकडे हा डबल बॉन्ड आहे, वरती CH3 आणि खाली हायड्रोजन. ठीक आहे. इन वन केस वी हॅव CH3 अप, हायड्रोजन डाऊन. इन सेकंड केस CH3 डाऊन, हायड्रोजन अप. बरोबर ना, हे दोन स्ट्रक्चर. इथं लेफ्टला काही चेंज नाही केलं, राईटला चेंज केलं. ओके, सो आता फर्स्ट स्ट्रक्चर आणि सेकंड स्ट्रक्चर मध्ये जर का मला चेंज करायचं झालं म्हणजे काय, की मला ह्यांना रोटेट करून असं आणायचंय. काय ते रोटेट करून इथं आणायचंय. तर काय होणार आहे, हा जो इथला मधला कार्बन आहे जो डबल बॉन्ड केलाय, दिस कार्बन, द कार्बन विच इज मेड डबल बॉन्ड हिअर, हा डबल बॉन्ड पण फिरणार. सॉरी, कळते ना काय झालं, हा कार्बन आहे, लाईक माय फिंगर समजा हा CH3 आहे, तर हा CH3 खाली घ्यायचा झाला तर हा कार्बन फिरणार. आणि कार्बन जेव्हा रोटेट होतोय त्यावेळेस होतंय काय, तर आपला जो पाय बॉन्ड आहे तो ट्विस्ट होतोय. पाय बॉन्ड पण काय होणार आहे, ट्विस्ट होणार आहे. बघा, सिंगल बॉन्ड असता तर ह्या रोटेशनला काही इश्यू नव्हता, आरामात रोटेट होणार. कळते. बट इफ यू वॉन्ट टू फिक्स वन बॉन्ड हिअर अँड सेकंड बॉन्ड रोटेट करायचं झालं तर पाय बॉन्ड काय करणार आहे, रिस्ट्रिक्शन करणार. तो म्हणणार रोटेट व्हायचं नाही, नाहीतर माझा बॉन्ड तुटणार. आणि बॉन्ड तुटला तर काय, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम होणार, स्टिरिओ होणार नाही. बरोबर आहे. सो व्हॉट इज द थिंग, दिस पाय बॉन्ड डज नॉट अलाउ or do not allow to rotate. ओके, रोटेशनला अलाउड करत नाही, आणि रोटेशनला अलाउड केलं नाही तर हा मॉलिक्यूल याच्यामध्ये कन्वर्ट होणं पॉसिबल नाही. और व्हॉट यू कॅन से, these are two different entities, these are not two different these are not same molecule, these are two different molecule. दो त्यांचं नेम 2-ब्युटीन आलंय,
पण तरी सुद्धा हा मॉलिक्यूल वेगळा आहे आणि हा मॉलिक्यूल वेगळा आहे. कळाले? ओके. सो ह्या दोघांमध्ये काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय, कनेक्टिव्हिटी, सगळे बॉन्ड्स वगैरे सगळं सेम आहे, फक्त काय बदललंय, ओरिएंटेशन. ओरिएंटेशन इन 3 डायमेन्शनल स्पेस. ओके. सो व्हॉट इज दिस आयसोमेरिझम? The two isomers having same molecular formula, same connectivity. Connectivity म्हणजेच काय, structural formula, but different orientation in 3 dimensional space or different spatial arrangement. लक्षात आले? ओके. सो वी कॅन नॉट चेंज दिस स्ट्रक्चर जस्ट बाय रोटेशन. जर का नुसतं गोल फिरून बनवलं असतं तर ही दोन्ही स्ट्रक्चर सेम असती, पण तसं नाहीये. सो दिस टू स्ट्रक्चर्स आर डिफरंट अँड दे आर नॉट इंटर कन्व्हर्टिबल. की नुसतं गोल गोल फिरून आपल्याला एकमेकांमध्ये कन्वर्ट करता येणार नाही. मग कसं कन्वर्ट करायचं, बरोबर ना? समजा मला ह्या CH3 ला खाली आणायचं असेल तर गोल फिरवून होत नाही. सो व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू ऍक्च्युअली ब्रेक द बॉन्ड अँड रिमेक इट. ओके. म्हणजे काय करावं लागेल, हा CH3 इथनं ब्रेक करायचा बॉन्ड, हा हायड्रोजनचा बॉन्ड ब्रेक करायचा आणि मग त्या CH3 ला उचलून खाली लावायचं, हायड्रोजनला वर लावायचं. कळालंय? सो बॉन्ड ब्रेक करायचा म्हणजे काहीतरी केमिकल रिएक्शन करावी लागेल. आर यू गेटिंग? इझिली होणार आहे का बॉन्ड ब्रेकिंग आणि रिमेकिंग? नाही. सो वी हॅव टू डू सम केमिकल रिएक्शन अँड देन ओनली विल गेट द आन्सर. इज इट ओके? सो दिस इज अबाउट geometrical isomerism. What is the definition? Two isomers, they have same molecular formula, same functional group, same structural formula, same connectivity, but different orientation in 3 dimensional space. आणि ओरिएंटेशन एवढं डिफरंट आहे की ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होत नाहीत. देर इज रिस्ट्रिक्शन टू द रोटेशन. रोटेशन चेंज होत नाही. लक्षात आलं? रोटेशनला रिस्ट्रिक्शन आहे. इट इज नॉट अलाउइंग. इज इट ओके? सो दिस इज नथिंग बट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आलं. लक्षात आलं? आता नेक्स्ट वन. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम काय ते कळालं. पुढे जाऊया. नेक्स्ट वन, व्हॉट इज दिस थिंग? किंवा आपण आता जर आधी एक्झाम्पल्स बघूयात म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. सो C डबल बॉन्ड C, विल टेक दिस फर्स्ट एक्झाम्पल वन्स अगेन. CH3H, CH3H. नेक्स्ट वन C डबल बॉन्ड C, CH3, CH3, H, H. सो हियर यू कॅन से CH3, जर का आपण एक ग्रुप बघितला सेम, तर काय होणार इथं, सेम ग्रुप सेम साइड, सेम ग्रुप सेम side, and here same group opposite side. बरोबर? सेम ग्रुप सेम साइड. साइड म्हणजे कुठला, डबल बॉन्डचा साइड. डबल बॉन्डचा साइड, सेम ग्रुप सेम साइड, सेम ग्रुप अपोजिट साइड. So when you have same group on same side, this functional group, or you can call it as this molecule as cis. And when same group is on opposite side, we can call it as trans. Cis and trans. लक्षात येते? And why this thing happens? Because of restriction to the rotation. रोटेशनला रिस्ट्रिक्शन झालं म्हणजेच what we can say, these molecules are not interconvertible. There is rigidity in the molecule. ओके. मॉलिक्यूल काय झाला, रिजिड झाला. रिजिड झाला म्हणजे एकदम घट्ट झाला असं म्हणता येईल आणि आता आपल्याला त्याला चेंज करता येत नाही. ओके. एक एक्झाम्पल बघा. सपोज तुम्ही क्ले पासून काहीतरी बनवताय, ठीक आहे. आपलं पीओपी किंवा क्ले काहीतरी आणलं, एखादी छान मूर्ती बनवली, ठीक आहे. मूर्ती बनवल्यानंतर कळालं की अरे काहीतरी गडबड झाली. गडबड झाली म्हणजे काहीतरी त्याचा शेप मध्ये काहीतरी गडबड झाली आहे, काहीतरी करायला चुकलंय. मग आपण काय करणार, परत ते रिमेकिंग करणार, म्हणजे आपण ते नीट लावणार. बरोबर? पण समजा ती मूर्ती ड्राय झाली, म्हणजे तुम्ही ते क्ले मध्ये बनवलं, ती मूर्ती तयार झाली आणि नंतर ती ड्राय झाली. ड्राय झाली म्हणजे काय झालं, रिजिड झालं. आणि आता कळालं अरे इथे ही मिस्टेक झाली. मग आपल्याला जर का ती नीट करायची झाली तर काय करावं लागेल, वी हॅव टू ब्रेक इट अँड रिमेक इट. कळते? नुसतं हाताने आता मगासारखं आपल्याला ती क्ले ओली असताना जमेल तसं जमेल का, नाही. ओके. सो देर इज रिस्ट्रिक्शन नाव. द मॉलिक्यूल बिकम रिजिड अँड वी कॅनॉट चेंज इट इझिली. So these two structures are different and they are not interconvertible. कळालं? तुम्हाला एक कन्सेप्ट आठवत असेल तर बघा, टॉटोमेरिझम मधली दोन्ही स्ट्रक्चर इंटरकन्व्हर्टिबल होती पण जॉमेट्रिकल मधली नाहीत. हे जरा म्हणजे डिफरन्स समजून घ्या. इंटरकन्व्हर्टिबल मीन्स व्हॉट. ठीक आहे. सो हे सिस आणि ट्रान्स लक्षात आली आयडिया. आपण 2-3 एक्झाम्पल घेऊ म्हणजे सिस ट्रान्स म्हणजे काय हे लक्षात येईल. ओके. सेम ग्रुप सेम साइड इज सिस, सेम ग्रुप अपोजिट साइड इज ट्रान्स. ओके. सो सी हियर, when you have zigzag structure, how to identify?
डबल बॉन्ड आधी कुठे बघायचा, ओके, उभा आडवा तिरका कसा काय आहे ते बघायचा, ओके, अँड देन जस्ट सी द पोझिशन कोणाची बघायची, बॉन्ड्सची. लाईक इथं हा बॉन्ड कोणता आहे, CH3, हा दुसरा CH3, एक खाली चाललाय एक वर चाललाय. और अदरवाइज यू कॅन सी हायड्रोजन, इथला हायड्रोजन कसा असणार आहे, अप, आणि हा हायड्रोजन डाऊन. सो एक अप एक डाऊन, सो दिस डबल बॉन्ड इज ट्रान्स. कळालंय? अजून एक एक्झाम्पल बघा. सपोज आय हॅव लाईक दिस, ओके, डबल बॉन्ड इज व्हॉट, वर्टिकल, बरोबर. हा हॉरिझॉन्टल काढलेला, हा वर्टिकल आहे, हा थोडासा तिरका काढलाय. सो हॉरिझॉन्टल असू देत वर्टिकल असू देत, कसं बघायचं, डबल बॉन्डच्या साईड बघायच्या. आता डबल बॉन्ड उभा ठेवलाय ना, तर लेफ्ट राईट बघायचं. डबल बॉन्ड अडवा असताना अप डाऊन बघायचं. कळते ना, 3 डायमेन्शनल. सो यू हॅव टू से अबाउट डायरेक्शन, अप डाऊन लेफ्ट राईट असं बघायचं. सो नाव वी हॅव 2 हायड्रोजन्स, वन इज ऑन लेफ्ट अँड वन इज ऑन राईट. सो दिस इज अगेन ट्रान्स. ओके, अजून एक्झाम्पल बघा. Suppose if you have bond like this, okay, we'll draw 2 bonds. Okay, so can you identify now? बघा, आता काय सारखं रफ मध्ये आता हायड्रोजन काढायचे. सो वन हायड्रोजन इज हिअर अप, वन इज डाऊन. हिअर इज अप, हिअर इज सॉरी लेफ्ट 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 राईट. Okay, so what you can say, this top double bond is trans and this bottom double bond is cis. ओके, अजून एक बघा स्ट्रक्चर. सो यू हॅव अ बॉन्ड हिअर, सम बॉन्ड इज हिअर अँड सम बॉन्ड इज हिअर. सो कॅन यू गेस विच वन इज सिस और ट्रान्स? बघा, हा डबल बॉन्ड एक वर एक खाली गेलाय, सो दिस इज ट्रान्स. हा डबल बॉन्डचे दोन्ही हायड्रोजन कुठे आलेत, बॉटमला आहेत, सो दिस इज सिस अँड दिस वन इज अगेन ट्रान्स. ओके, विल टेक वन एक्झाम्पल इन सायक्लिक सिस्टीम. So in cyclic system, suppose I have 2 double bonds like this. So हे दोन्ही डबल बॉन्ड कसे आहेत बघा, हा एक बॉन्ड आपला लेफ्टला गेलाय, हा सुद्धा लेफ्टला गेलाय, सो दिस इज सिस. सिमिलरली हा आपला राईटला गेलाय, हा राईटला गेलाय, सो दोन्ही परत सिस. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. ओके, दिस इज वन मोर सायक्लिक सिस्टम हॅव्हिंग व्हेरी हाय नंबर ऑफ कार्बन. ठीक आहे, 10च्या वरती कार्बन आहेत. And now if I have double bond where here एक, अजून एक इथं काढू, एक इथं काढू. Okay, you can have many double bonds. Okay, एक एक बघूयात. Now tell me this bond is cis or trans? कसं बघायचं, याचे हे 2 bonds बघायचे. So दोन्ही एका बाजूला आहेत, so this is cis. Now this second bond, we have 2 bonds left and right or up and down, so this one is trans. हा डबल बॉन्ड काय वाटतं तुम्हाला? Yes, this one is cis. What about this bottom one? Yes, this is trans. कळाले? Cis आणि trans कसं आयडेंटिफाय करायचं? ओके, टेक अ स्क्रीनशॉट सो दॅट यू विल हॅव दिस एक्झाम्पल्स. एक्झाम मध्ये कसा क्वेश्चन विचारतात, यू विल गेट अ स्ट्रक्चर आणि हे जे डबल बॉन्ड्स काढले त्याला नंबर नाहीतर असं XYZ लिहितात आणि विचारतात X इज Y इज, यू हॅव टू गिव्ह आन्सर cis or trans. ओके, चलो नाउ विल गो फॉर नेक्स्ट वन, सम मोर एक्झाम्पल. Okay, suppose now I have HHIF, HCH3IF. Okay, now see what is the difference between 2 example. What is cis? Cis is same group same side. What is trans? Same group opposite side. So here we have 2 hydrogens. So ते कुठे सेम साइडला आहेत, मग आपण याला काय म्हणणार, cis. या केसमध्ये इथं CH3 पाहिजे. या केसमध्ये सेम ग्रुप पाहिजे. पहिली गोष्ट, सेम ग्रुप सेम साइड, सेम ग्रुप अपोजिट साइड. आहेत का ग्रुप सेम साइड? नाहीयेत, बरोबर. मग काय, ग्रुपच नाहीयेत, सेम ग्रुप असले पाहिजेत, मग साइड बघायची. नाही तर काय होईल, एक म्हणेल मी H आणि CH3 बघतो, दुसरा म्हणेल मी F आणि I बघतो, कोण म्हणेल नाही मी I आणि H बघतो, कारण की जरा I ला उलट आडवं केलं की H दिसतो. असं काही नाहीये, बरोबर ना. सो वी कॅन नॉट से इफ यू हॅव 4 डिफरंट ग्रुप्स, ओके, वेगवेगळे ग्रुप आले तर सिस आणि ट्रान्स कसं बघायचं? आर यू गेटिंग? येस, दिस विल शो आयसोमेरिझम. व्हाय? बिकॉज देर इज रिस्ट्रिक्शन टू द रोटेशन. इथं I आणि CH3 वर खाली झाले तर काय होणार आहे, रोटेशन रिस्ट्रिक्शन होणार. मग आता करायचं काय? ओके, सो हिअर वी कॅनॉट से इट इज सिस ऑर ट्रान्स.
ओके, आपल्याला सिस आहे का ट्रान्स आहे सांगता येत नाही. कळलं? मग आता काय करायचं? अँड दिस इज नथिंग बट सिस ट्रान्स आयसोमेरिझम इज अ कन्सेप्ट ऑफ कॉमन नोमेनक्लेचर सिस्टीम. सिस ट्रान्स काय आहे? कॉमन नोमेनक्लेचर सिस्टीम. कॉमन नेम आपण म्हणतो ना, ट्रायबल नेम्स वगैरे. सो कॉमन नोमेनक्लेचर सिस्टीम मध्ये इश्यू काय होतो, तर सगळीकडे ते फॉलो करता येत नाही. ओके, आपल्याला माहिती आहे ना, कॉमन नोमेनक्लेचर मध्ये काही कॉमन सेन्सच नाहीये. काही काही एक्झाम्पल मध्ये कॉमन नोमेनक्लेचर अप्लाय करता येत नाही. बरोबर? So here we are going to see IUPAC nomenclature system. Okay, and in case of double bond, IUPAC nomenclature system is EZ isomerism. Okay, instead of cis trans we can call it as EZ. ठीक आहे. So what is E and what is Z? आता ते आपण बघूया. So what is the rule? Whenever you have to assign EZ configuration, the first point, आता बघा IUPAC आलं म्हणजे रूल झाले, स्टेप बाय स्टेप करायचा. बरोबर ना? So what is the first rule? First rule is assign priority. Assign priority. ओके, प्रायोरिटी मध्ये नंबर्स कोणते यूज करायचे? 1 and 2. ओके, दोनच नंबर वापरायचे, 3, 4, 5, 6 वापरायचे नाही. नेक्स्ट वन, आफ्टर असाइनिंग प्रायोरिटी, इफ नंबर 1 is coming on same side of double bond, then it is called as Z isomer. जर का 1 नंबर सेम साइडला आला तर Z, म्हणजे थोडक्यात सिस सारखं. अँड इफ number 1 comes opposite side, then it is called as E isomer. ठीक आहे, सेम साइडला आला तर Z, अपोजिट साइडला आला तर S. आता नेक्स्ट पॉइंट आहे प्रायोरिटी कशी असाइन करायची. बरोबर ना, असाइन प्रायोरिटी लिहिलं, 1-2 नंबर द्यायचे, पण द्यायचं कसं. ओके, सो दॅट इज आवर नेक्स्ट पॉइंट, हाऊ टू गिव्ह प्रायोरिटी. सो प्रायोरिटी इज गिव्हन अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास. ओके, काय बघायचंय तुम्हाला? डबल बॉन्डला अटॅच जो पहिला ऍटम आहे, कार्बन असेल, हायड्रोजन असेल, कोणी असेल, डबल बॉन्डला जो अटॅच्ड कार्बन जो एलिमेंट असेल त्याचा ऍटॉमिक मास बघायचा. ठीक आहे, मोर ऍटॉमिक मास हॅव मोर प्रायोरिटी, आणि मोर प्रायोरिटीला नंबर काय द्यायचा? 1. ओके, तुम्हाला आययुपीएससीचा प्रायोरिटी रूल माहिती असेल. प्रायोरिटी रूल मध्ये आपण काय करतो, ज्याची प्रायोरिटी जास्त त्याला स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर. सेम तसंच इथे, ज्याची प्रायोरिटी जास्त त्याला द्यायचा नंबर 1. लक्षात आलं? चला एक्झाम्पल्स घेऊ. थांबा, अजून एक पॉइंट लिहूयात, मग एक्झाम्पल्स घेऊ. इन प्रायोरिटी ऑर्डर, इफ आय राईट हिअर ओनली, इफ 2 atoms आर सेम. ओके, म्हणजे आपल्याला असाइन प्रायोरिटी आहे, पण दोन्हीकडे समजा कार्बनच असते, मग काय करायचं? इफ 2 atoms आर सेम, देन गो फॉर नेक्स्ट ॲटम. इट्स लाईक अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे तुम्हाला समजा क्वेश्चन आला, राईट द फॉलोइंग इन अल्फाबेटिकल ऑर्डर. समजा पहिले 2 अल्फाबेट सेम आले, तर आपण काय करतो? पुढचे 2 बघतो, पुढचे 2, असं. कळलं? सो 2 ॲटम सेम आले तर पुढचा ॲटम बघायचा, अँड सो ऑन. इज इट ओके? चला आता आपण नेम देऊया. परत एकदा बघा. सपोज 1 नंबर कम्स ऑन द सेम साइड Z, 1 कम्स अपोजिट साइड ट्रान्स किंवा E. ओके, चलो. सो विल टेक सिंपल एक्झाम्पल, C डबल बॉन्ड C, CH3H, CH3H. ओके, आणि अजून एक घेऊयात आपण, C डबल बॉन्ड C, CH3H, CH3H. ओके, काय केलं आता इथे? जरा दोन्ही मॉलिक्युल सेम आहेत का डिफरंट आहेत? येस, डिफरंट आहेत. हे दोन्ही सेम राहिले, पण हे बदलले. ओके, आय विल टेक वन मोर एक्झाम्पल, C डबल बॉन्ड C, H, CH3, CH3H. ओके, काय केलं आता बदल? HCH3 बदललाय, CH3H पण चेंज केलाय. ठीक आहे, म्हणजे मला बघायचंय की एकदा रोटेशन केल्यावर काय होतं आणि 2 वेळा रोटेशन केल्यावर काय होतं. ओके, नाव हाऊ टू गिव्ह प्रायोरिटी, मोर ॲटॉमिक मास, मोर प्रायोरिटी. स्वतः हा कार्बन बघायचा, एका वेळेस एक कार्बन बघायचा. सो या कार्बनचे 2 बॉन्ड कोणते आहेत? एक CH3 आणि H. सो डायरेक्टली अटॅच कोण आहे ॲटम? कार्बन, आणि इथं कोण आहे? हायड्रोजन. सो फोकस ऑन दीज ॲटम्स. डायरेक्टली अटॅच कार्बन कोण आहे? ॲटम कोण आहे? कार्बन आणि हायड्रोजन. कोणाचा ॲटॉमिक मास जास्त आहे? कार्बनचं. सो गिव्ह हिअर नंबर 1, नंबर 2. तसं इथं काय येणार आहे? 1,
2. Okay, what is the next thing? If one comes same side, give Z. If one comes opposite side, give E. So आपला 1 कुठे आहे? इकडे एक आणि इकडे एक आला, opposite side. So what is the name? It will be E. कळलं ना? नेक्स्ट वन हिअर. आता नंबरिंग तर सेमच राहणार. सो CH3 ला 1, H ला 2, CH3 ला 1, H ला 2. आता 1 कुठं आलाय? सेम साइड. मग काय म्हणणार आपण याला? Z आयसोमर. कळलं? हिअर 1 2 2 1. So what you can say now? 1 is on opposite side. So this is also E. So काय लॉजिक कळलं का तुम्हाला? आधी EZ कसं लिहायचं हे समजलं, आणि दुसरं 1 एक्सचेंज केलं तर अपोजिट मिळालं, ईचा Z झाला. पण या त्याचे दोन्हीच्या दोन्ही एक्सचेंज केले तर ओरिजिनल मिळालं. इट्स लाईक एकदा एक्सचेंज म्हणजे 180 ने रोटेट केलं, 2 वेळा एक्सचेंज म्हणजे 360 ने रोटेट केलं, ओरिजिनल मॉलिक्यूल परत आला. ठीक आहे. ओके, नाउ विल गो फॉर सम मोर एक्झाम्पल. आपला मगाचं एक्झाम्पल घेऊयात आपण F आणि I वालं. C डबल बॉन्ड C, F I H CH3. ओके, चला बघूयात आता एक्झाम्पल. सो C डबल बॉन्ड C, त्याचे 2 ऍटम्स बघायचे. एक कोण आहे? फ्लोरीन, आणि एक कोण आहे? कार्बन. सो फ्लोरीन आणि कार्बन कोणाचा मास जास्त आहे? फ्लोरीन. सो फ्लोरीन विल गेट नंबर 1, कार्बन विल गेट 2. आयोडीन हायड्रोजन इज आलाय. सो आयोडीन इज 1, हायड्रोजन इज 2. सो 1 इज ऑन सेम साइड. सो दिस आयसोमर इज Z. कळलं ना? नेक्स्ट वन विल टेक एक्झाम्पल. आता जर आपण व्हर्टिकल बॉन्ड काढूयात. ओके, हिअर इज PH. ओके, सो नाउ इफ यू हॅव झिगझॅग स्ट्रक्चर, तुम्हाला इथं फोर्थ बॉन्ड आयदर लिहा किंवा पहिलंच एक्झाम्पल आपण लिहूया. फोर्थ बॉन्ड आधी लिहायचा आणि मग प्रायोरिटी द्या, नंतर हळूहळू शॉर्टकट कळेल तुम्हाला. सो फोर्थ बॉन्ड इथं कोण येणार आहे? H. इकडं कोण येणार आहे? H. आता आपल्याला कळतंय ट्रान्स आहे, पण EZ ने नाव देऊ. So this pH will have more first priority, hydrogen will be second, this will be first, second. So one is coming opposite side. आता कळते ना कसं बघायचं? डबल बॉन्डच्या अपोजिट साइड. इथं अप डाऊन होतं, इथं लेफ्ट राईट. सो दिस विल बी अगेन E आयसोमर. ठीक आहे. सो हा ट्रान्स पण आहे आणि E पण आला. पण परत एकदा सांगते, EZ आणि सिस ट्रान्स वेगळे, म्हणजे काय करायचं नाही, गोंधळ घालायचा नाही की सगळे सिस म्हणजे Z, सगळे ट्रान्स म्हणजे E, असलं काय पाठ करू नका. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघा. ओके, रादर आपण 2 एक्झाम्पल ऍट अ टाइम घेऊ. ओके, नाव इन दिस केस आता डायरेक्टली लिहूयात आपण 1 2. हिअर इज 1 कार्बन, हिअर इज 1 कार्बन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन. सो नंबरिंग कसं येणार? 1 2 1 2. बरोबर ना? हायड्रोजन आपला हवेत आहे. सो दिस आयसोमर इज E. आणि ऍक्च्युली सिस ट्रान्स मध्ये हा कोण आहे? सिस आहे. बरोबर. आता सेम इथं हे 2 कार्बन आहेत. आता खालचं नंबरिंग काय बदलणार नाही, सेमच राहिले 1 2. आणि इथं काय झालंय? आता पीएच आलाय. पीएच म्हणजे बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग कडे C डबल बॉन्ड C, हा C सिंगल बॉन्ड C. सो याची प्रायोरिटी जास्त, याची प्रायोरिटी कमी. सो आता काय झालंय? 1 अपोजिट साइड. सो दिस इज नाव सॉरी हा कोणता होता रे? पहिला Z होता, आणि इथं आता 1 अपोजिट साइड आलाय. सो दिस इज E आयसोमर, बट स्टील इट इज सिस. बरोबर ना? डबल बॉन्ड सिस आहे, सेम ग्रुप सेम साइड. पण आता नोमेनक्लेचर नाही नुसार काय झाला? Z. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस एक्झाम्पल. EZ आयसोमेरिझम कसा काढायचा, आणि अजून एक आपण थोडस वेगळं एक एक्झाम्पल घेऊ आणि पुढे जाऊ. डन. चलो, नाउ विल हॅव वन मोर एक्झाम्पल. C डबल बॉन्ड C, CH डबल बॉन्ड CH2, CH CH3 twice, CH3H. ओके, और अदरवाइज पण इथं पण घेऊयात C2H5. ओके, नाउ हाऊ टू असाइन प्रायोरिटी. सगळे कार्बन कार्बन कार्बनच आहेत. ठीक आहे. आता काय करायचंय बघा, प्रत्येक ऍटम सेपरेट करायचं, त्याचे बॉन्ड्स बघायचे, आणि काय रूल आहे? इफ 2 atoms आर सेम देन गो फॉर नेक्स्ट. जर का बॉन्ड सगळे सेम आले तर पुढचा बघायचा, पुढचा करत जायचा. ओके, विल स्टार्ट विथ दिस स्मॉलेस्ट वन. सो दिस कार्बन हॅव 3 हायड्रोजन्स. बरोबर.
या कार्बनकडं हा कार्बन कोणता अटॅच आहे? C2H5 म्हणजे काय? इट इज CH2CH3 बरोबर ना? या कार्बनला कोण अटॅच आहे? CH2 आणि त्याला CH3. सो जो आपला फर्स्ट कार्बन आहे, इथं जसा फर्स्ट बघितला तसा हा फर्स्ट. या फर्स्ट कार्बनचे एलिमेंट कोणते कोणते? एक आहे हायड्रोजन, दुसरा पण हायड्रोजन आणि तिसरा कोण आहे? कार्बन. कळालं? सो हियर वी हॅव 3 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 1 कार्बन. मला सांगा कोणाची प्रायोरिटी जास्त? खालच्याची, कारण की इथं एक कार्बन जास्त, इथला मास जास्त आहे. सो दिस इज नंबर 1 अँड दिस इज नंबर 2. नाउ विल गो फॉर दिस 2. आता पुढे बघा. नाउ दिस फर्स्ट कार्बन. या कार्बनचे बॉन्ड्स कोणते कोणते? या कार्बनचे 3 बॉन्ड कोणते कोणते? एक आहे हायड्रोजन आणि उरलेले दोन्ही बॉन्ड कोणाबरोबर आहेत? कार्बन बरोबर. म्हणजे काय? याच्याकडे 2 कार्बन आहेत बरोबर. आता इकडे बघा. दिस कार्बन इट इज ऑल्सो हॅव्हिंग 3 बॉन्ड्स. एक कार्बन आहे एक बॉन्ड आहे हायड्रोजन आणि उरलेले दोन्ही परत कार्बन आहेत. दोन्ही सेम झालं. आता दोन्ही सेम झालं तर काय करायचं? गो फॉर नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा. आता हा नेक्स्ट कार्बन इथे आहे आणि याचा नेक्स्ट कार्बन इकडे आहे बरोबर. सो या नेक्स्ट कार्बन कडे काय काय आहे? 3 बॉन्ड्स, 2 हायड्रोजन बरोबर आणि इथं कोण आहे? एक कार्बन. ओके. रादर ह्या कार्बनचे 4 बॉन्ड काढूयात आपण. ह्या कार्बनचे 4 बॉन्ड मध्ये चौथा पण कार्बन आहे. ह्या कार्बनचे 4 बॉन्ड कसे फुलफिल झालेत? 2 हायड्रोजन बरोबर, 2 कार्बन बरोबर आहेत. कळालं ना? आता इथला कार्बन बघा. हा कार्बन म्हणजे कुठला? हा इथला CH3. सो या कार्बन कडे काय काय आहे? या कार्बनचे 4 बॉन्ड, 3 हायड्रोजन आहेत आणि या बाजूला कोण आहे? कार्बन. कळालं? सो याची प्रायोरिटी आणि याची प्रायोरिटी कोण सांगेल? येस, काय? याची प्रायोरिटी 1 आणि याची प्रायोरिटी 2. ओके. प्रायोरिटी आली. आता इझेड काय तुमच्यासाठी टाइमपास आहे. सो दिस इज आवर ई आयसोमर. कसं सॉल्व्ह केलं कळालं का? सो वेन यू हॅव 2 ग्रुप्स, व्हॉट यू हॅव टू गो फॉर द नेक्स्ट. नेक्स्ट बघताना काय करायचं? परत त्याचे बॉन्ड्स बघायचे. 3 बॉन्ड बघा. जर का 3 मध्ये सेम येत असेल तर चौथा पण बघा. ते पण सेम झालं तर पुढे जावा. कळलं ना? डन. चलो. नाउ नेक्स्ट वन. सो इझेड नोमेनक्लेचर आय थिंक इट इज क्लिअर टू यू नाउ. आता पुढची कन्सेप्ट बघा. नाउ सी इफ आय हॅव द बॉन्ड लाईक दिस, CH डबल बॉन्ड CH2. याचं मिनिंग काय झालं? हे दोन्ही सेम झाले. कॅन आय असाइन प्रायोरिटी नाउ? याला 1 याला 2 याला 1 याला 2 काय म्हणता येईल का? नाही, का दोघं सेम आहेत. मग दोघांनाही 1 1 लिहिता येईल. जर का दोन्ही 1 1 झाले तर हा ई झाला का झेड झाला? काहीच नाही झाला. हा जॉमेट्रिकल आयसोमर झाला नाही. का? कारण की हे दोन्ही ग्रुप सेम आले. So what is the rule or what is the necessary condition for geometrical isomerism? That whenever a carbon with what is we are going to see as isomerism, त्याचे जे 2 बॉन्ड आहेत they has to be different. A should not be equal to B. कळतंय? हे 2 ग्रुप सेम झाले तर प्रायोरिटी लावताच येणार नाही, सिस ट्रान्स सांगता येणार नाही. कळालंय? सो द पॉइंट इज कोण आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवणार आणि कोण नाही. ओके. चला. सो आपण बघूया. दॅट इज नथिंग बट विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल विल शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड विच विल नॉट. सो बघा एक्झाम्पल. we'll write 3-4 example first.
चला आता आपण एक्झाम्पल बघूयात. काय बघायचं आपल्याला? कंडिशन फॉर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. फर्स्ट वन इज कंपल्सरी, येस डबल बॉन्ड तर पाहिजेच, रिजिड मॉलिक्यूल पाहिजे. अँड सेकंड वन, डबल बॉन्डचे जे दोन बॉन्ड आहेत, डबल बॉन्डचा जो कार्बन आहे त्याचे रिमेनिंग टू बॉन्ड्स दे शुड नॉट बी सेम. ठीक आहे. चलो, सो द क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग डबल बॉन्ड्स विल शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ओके, सो आपल्याकडे डबल बॉन्ड भरपूर आहेत, प्रत्येक सेपरेट सांगायचं, येस नो येस नो. ओके, विल स्टार्ट विथ दिस डबल बॉन्ड. ओके, कसं बघायचं? या डबल बॉन्डचे दोन बॉन्ड बघायचे. इथं दोन्ही बॉन्ड कोण आहेत? हायड्रोजन. दोन्ही सेम झाले. दोघांपैकी एकाचे जरी सेम झाले तर वी कॅनॉट से इट इज आयसोमेरिझम और इट विल शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. सो दिस विल नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. व्हॉट अबाउट दिस डबल बॉन्ड? येस, इथं वरती एक हायड्रोजन आहे, खाली एक आहे, इकडं कार्बन आहे, इकडं कार्बन आहे. सो या कार्बनचे दोन बॉन्ड कोण आहेत? एच आणि सी. या कार्बनचे दोन बॉन्ड एच आणि सी. सो इट विल शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आणि आताचे जे एक्झाम्पल आहे इट इज ट्रान्स डबल बॉन्ड. बरोबर ना? नेक्स्ट वन, नाव यू कॅन से. सांगा बरं इथे, या कार्बनचे दोन बॉन्ड एच आणि कार्बन, या कार्बनचे दोन बॉन्ड कार्बन आणि एच. सो इट इज अगेन इट विल शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड इट इज ट्रान्स. ओके, चलो नेक्स्ट वन. नाव सी दिस कार्बन. या कार्बनचे दोन बॉन्ड कोणते आहेत? हायड्रोजन. सो हा नाही दाखवणार, सेम झाला की नाही दाखवत. पुढे बघा, फॉर दिस कार्बन, या कार्बनचे दोन बॉन्ड एक एच आणि एक कार्बन, बरोबर ना? तर इट विल शो, पण शेजारी त्याचा मित्र काय करतोय? नाही दाखवते. सो एकाने जरी नाही दाखवलं तरी चालेल. ठीक आहे. नेक्स्ट वन. आता इथे बघा, इथे काय झाले? इट इज वन कार्बन आणि इफ यू ऑब्झर्व द स्ट्रक्चर, गो फॉर नेक्स्ट केलं तर सेमच येणार. आणि या कार्बनचे दोन बॉन्ड कोणते? हायड्रोजन हायड्रोजन. सो इट विल नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ओके, मी सेम हेच एक्झाम्पल अजून एक घेते बघा. ओके, आय विल हॅव, अजून एक बॉन्ड लिहूयात आपण म्हणजे अजून क्लॅरिटी येईल. ओके, इफ आय इन्क्रीज वन मोर बॉन्ड हिअर, नाव सी व्हॉट हॅपन्स. हा दाखवणार नाही फिक्स का? कारण की या कार्बनचे दोन्ही बॉन्ड सेम आहेत, या कार्बनचे दोन्ही बॉन्ड सेम आहेत. आता इकडे बघा, नाव इन दिस केस हा आपला डबल बॉन्ड आहे, इथला कार्बन आणि हा कार्बन. तर या कार्बनचे दोन बॉन्ड डिफरंट आहेत, खाली एच वरती सी आहे. बट व्हॉट अबाउट दिस लेफ्ट कार्बन? हिअर इज CH2, हिअर इज CH2, पुढे गेलं तरी सेम येते. सो अगेन इट विल नॉट शो आयसोमेरिझम. व्हॉट अबाउट दिस? आता हा आपला डबल बॉन्ड, या कार्बनचे दोन बॉन्ड डिफरंट आहेत. सिमिलरली ह्या कार्बनचे दोन बॉन्ड काय झाले खालच्या? येस, आता वेगळा आला. इथं वरती एक कार्बन इथं नाहीये, सो याची प्रायोरिटी जास्त वगैरे काहीतरी येणार. सो इट विल शो आयसोमेरिझम. आपण बघूया प्रायोरिटी रूलनी पण. सो इथं रूल काय लागणार आहे? वरती 1 खाली 2, इथं वरती 1 खाली 2. कळते ना कसं लिहिलं? 1 2 1 2. नेक्स्ट काय बघायचं? जो कार्बन आहे त्याचे 3 बॉन्ड बघायचे. मग इथं एक हाईट कार्बन एक्स्ट्राचा इथं नाहीये. ओके, सो दिस डबल बॉन्ड इज झेड. ओके, याला सिस ट्रान्स लिहिता येणार नाही. नेक्स्ट वन, येस दिस एक्झाम्पल. आता या एक्झाम्पल मध्ये हा कार्बन बघा, डबल बॉन्ड वाला कार्बन बघायचा. दोन बॉन्ड कोणते आहेत? एच आणि CH3 डिफरंट आहेत. इथले दोन बॉन्ड एच आणि CH3 डिफरंट आहेत. सो इट विल शो आयसोमेरिझम. हा सांगा बरं, ट्राय करा. जमलं? सो येस इट विल शो आयसोमेरिझम. चलो, नाव टेल फॉर दिस कार्बन. काय करायचंय? त्या कार्बनचे दोन बॉन्ड बघायचे. याचे दोन बॉन्ड कोणते आहेत? एच आणि CH3. या कार्बनचे एच आणि CH3. परत एकदा सांगते, दोन्ही कार्बनचे दोन्ही बॉन्ड वेगळे पाहिजे. कळते ना? सो दॅट यू विल गेट आयसोमेरिझम. सो इट विल शो आयसोमेरिझम. व्हॉट अबाउट दिस लास्ट कार्बन? इथं काय झालंय? आता दोन CH3 सेम आले. सेम आलं म्हणजे झालं, हायड्रोजनच पाहिजे असं नाही. सो इट विल नॉट शो आयसोमेरिझम. ठीक आहे. नेक्स्ट वन, हे स्ट्रक्चर जे आहे, हे स्ट्रक्चर कोणतं आपलं? तर कंडेन्स फॉर्म्युला. बरोबर, इथं एच वर खाली काय लिहिलेलं नाही, का लाईनीत सगळं लिहिलंय. त्यामुळे हा सिस आहे का ट्रान्स आहे किंवा ई का झेड आहे अनालाइज करायचं नाही, फक्त येस किंवा नो. पण असा मॉलिक्युल आला तर येस यू कॅन से. जे झिगझॅग नोटेशन किंवा 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिलं तर सिस ट्रान्स EZ आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. चलो, नाव नेक्स्ट एक्झाम्पल हिअर. आता या कार्बनचं काय? इथं एक CH3, इथं एक CH3. सो इट विल नॉट शो आयसोमेरिझम. या कार्बनचं काय? CH3H. याचा काय उपयोगच नाही. सो दिस मॉलिक्यूल विल नॉट शो आयसोमेरिझम. समजले?
Okay, so in this way you can say which double bonds will show isomerism and which will not. Okay, chalo. Now we'll go for next point. Types of functional group that will show isomerism, double bond and cyclic. Okay, rather आपण आता सगळे एक्झाम्पल डबल बॉन्डचेच बघितले आणि स्पेशली सी डबल बॉन्ड सी बघितले. सो आता बघूयात आपण कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहेत की जे आपल्याला आयसोमेरिझम दाखवते. ओके, सो फर्स्ट फंक्शनल ग्रुप इज ऑब्वियसली सी डबल बॉन्ड सी. ओके, वी हॅव टेकन लॉट्स ऑफ एक्झाम्पल. आता बंद करूयात. ओके, सी डबल बॉन्ड सी मध्ये इझेड सिस ट्रान्स सगळं झालंय बघून. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप इज सी डबल बॉन्ड एन. ठीक आहे, सो नायट्रोजन आलाय. नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती असते? 3. and when nitrogen valency is 3 it have a lone pair. ठीक आहे, सो सी डबल बॉन्ड एन चे दोन टाइपचे फंक्शनल ग्रुप आहेत. एक वन इज सी डबल बॉन्ड एन ओ एच. ओके, याला म्हणायचं असतं ऑक्झाईन. ओके, अँड वी हॅव अनदर वन सी डबल बॉन्ड एन एच. ओके, याला म्हणायचं इमाइन. ओके, ऑक्झाईन अँड इमाइन. ओके, जेव्हा हे असलं काहीतरी वियर्ड प्रकार येतं तेव्हा शक्यतो सिस्टन्स द्यायचं नाही, इझेड ला जायचं. आपलं आयुपीएससी शाणं आपलं काम करतं. ठीक आहे, चला आता बघूयात आधी आयसोमेरिझमच का दाखवतं. विल टेक इमाइन फर्स्ट. सो वेन वी ड्रॉ मॉलिक्यूल सी डबल बॉन्ड सी, सॉरी सी डबल बॉन्ड एन पाहिजे नाही का आपल्याला. वेन वी ड्रॉ मॉलिक्यूल सी डबल बॉन्ड एन. ओके, इथले दोन बॉन्ड सपोज काढला आपण CH3 आणि C2H5. ओके, नाउ नायट्रोजन इज हॅव्हिंग अ लोन पेअर. ओके, अँड वन मोर बॉन्ड H. आता बघा या नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन काय? दिस नायट्रोजन इज हॅव्हिंग डबल बॉन्ड, सो इट इज sp2. sp2 हायब्रिडायझेशन म्हणजे जॉमेट्री काय? ट्रायगोनल प्लेनर. बॉन्ड अँगल 120. म्हणजे काय? हा जो डबल बॉन्ड आणि H आहे हा अँगल किती पाहिजे? 120. सो हाऊ दिस मॉलिक्यूल विल लुक? दिस हायड्रोजन विल हॅव 120 अँगल. ओके, आता बघा दोन स्ट्रक्चर काढते ऍट अ टाइम. CH3 C2H5. जसा खाली 120 झाला तसा हायड्रोजन वर पण जाऊ शकतो, बरोबर ना? कारण की 120 ला आपण मध्ये लिहिला होता, वर लिहिला तरी चालेल खाली लिहिला तरी चालेल. ठीक आहे, सो विल गेट 2 डिफरंट स्ट्रक्चर. ही पहिली गोष्ट. दुसरं लोन पेअरचं काय? तर बघा नायट्रोजनचे 3 दाखवायचे sp2. एक इथं काढला, एक इथं काढला, अँड हिअर 120 मध्ये कोण जातं? लोन पेअर. इथली लोन पेअर कुठं जाणार? आता खाली जाणार. सो वेन यू हॅव सी डबल बॉन्ड एन, वन ऑफ द लोन पेअर इज अपोजिट साइड ऑफ द बॉन्डेड हायड्रोजन. हायड्रोजनच्या अपोजिट, हायड्रोजन डाऊन दिला, लोन पेअर अप. कारण की अँगल काय पाहिजे? 120. कळालं? ओके, सो दिस इज अबाउट इमाइन. कळालं कसं आयसोमेरिझम? आता पुढचं काम सोपं आहे, इझेड लिहूयात. सो दिस इज युअर 1 2. ओके, आपण याला पण लिहून टाकू 1 2. आता बघा इथं 1 2 कसं लिहायचंय. व्हॉट इज द रूल? ज्याचा ॲटॉमिक मास जास्त त्याला प्रायोरिटी जास्त. तर हायड्रोजनचा मास किती येतं? 1. आणि इथं लोन पेअर म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं मास किती असतं? इट इज व्हेरी व्हेरी निग्लिजिबल. बरोबर ना, आपण इलेक्ट्रॉनचा मास काउंटच करत नाही, फक्त आपण नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन घेतो, बरोबर ना? सो हायड्रोजन इज 1, लोन पेअर इज 2. रादर काय डोक्यात घ्या? लोन पेअरचं मास नाही, त्याची प्रायोरिटी कमी. सो हिअर इज 1, हिअर इज 2. आता इझेड सोपं आहे तुम्हाला. सो दिस वन इज ई आयसोमर, दिस वन इज झेड आयसोमर. कळालं? सो इमाइन विल शो इझेड लाईक दिस. नाउ विल गो फॉर ऑक्झाईन. आता ऑक्झाईन म्हणजे काय? एसच्या जागेवर OH एवढंच आहे. सो आता काय बाबा, तुम्ही एकदम हुशार आहात, तुम्हाला आरामात जमेल. सी डबल बॉन्ड सीच काढला परत. सी डबल बॉन्ड एन. सो हिअर इज OH CH3H. सी डबल बॉन्ड एन OH CH3H. C double bond N OH C2H5PH. ओके, जरा बदलूयात ग्रुप. ठीक आहे, आता काय करायचंय? वेन एव्हर यू विल गेट एक्झाम्पल्स, यू विल नॉट गेट दिस फोर्थ बॉन्ड, म्हणजे हे असं देणार नाहीत. आपण गेस करायचं की हा कुठं असेल. तर ते जिथं बॉन्ड आहे त्याच्या अपोजिट साइडला लोन पेअर. ओके, नंबरिंग करून टाकू. पहिल्यांदा इथं काय येणार आहे? 1 2. इथं काय येणार आहे? इथं ऑक्सिजन आहे, इथं लोन पेअर आहे. 1 2. सो 1 कुठं गेला? अपोजिट. सो दिस इज ई आयसोमर. हिअर हा 1 2, खाली 1
वरती 2. बरोबर लिहिले का रे? हा, पहिलं चुकलंय ना? येस. पहिल्यामध्ये काय झालंय? CH3 विल बी 1 and hydrogen is 2. So this isomer is Z. And in second case it is E. कळालं ना काय झालं? CH3 ला प्रायोरिटी जास्त द्यायची. ठीक आहे? जरा चुकलं की लक्षात ठेवायचं आणि लक्षात ठेवायचं मॅडम कुठं कुठं चुकतात तिथं पिन करायचं. ठीक आहे? चलो नाव नेक्स्ट वन. हिअर इज पीएच. पीएच म्हणजे बेन्झीन रिंग, डबल बॉन्ड sp2. सो एका वेळेस 2 कार्बन. So you will have priority 1 here, 2 here and 1 here, 2 here. So this is again E. ठीक आहे? आता फक्त जरा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून सांगते, हे इझेड नॉमेनक्लेचर डबल बॉन्ड कळालंय तुम्हाला. जेव्हा हायड्रोजन असतो तेव्हा या ऑक्झाईनला म्हणायचं अल्डॉक्झाईन. ओके, वेनेवर वन ऑफ दिस बॉन्ड इज हायड्रोजन त्याला काय म्हणायचं? अल्डॉक्झाईन. आणि दोन्हीकडे कार्बन असतील तर याला म्हणायचं कीटॉक्झाईन. अल्डॉक्झाईन अँड कीटॉक्झाईन. ठीक आहे? चलो नाउ नेक्स्ट वन. नेक्स्ट वन इज N डबल बॉन्ड N. ठीक आहे, जसा C डबल बॉन्ड C झाला, C डबल बॉन्ड N झालं, तसं आता बघूयात आपण N डबल बॉन्ड N. बिकॉज नायट्रोजन इज ऑल्सो हॅव्हिंग 3 बॉन्ड 1 लोन पेअर, सो आपल्याला N डबल बॉन्ड N सांगता येईल. ओके, सो थर्ड फंक्शनल ग्रुप इज N डबल बॉन्ड N. सो वेन यू हॅव N डबल बॉन्ड N, दोघांकडे एक एक लोन पेअर आणि 2 बॉन्ड, याचं नाव येत आधी डायझिन. ओके, ऍझा स्टँड्स फॉर नायट्रोजन, डाय ऍझा 2 नायट्रोजन. ओके, सो एक्झाम्पल्स बघा. N double bond N. If I write 1 bond up, 1 bond down, 2 lone pair here. सांगा रे आता हा काय येणार आहे? Yes, it is trans. आणि EZ ला 1 2 1 2. So it is again E. Similarly दुसरा कसा काढता येईल आपल्याला? N double bond N. If you have one group, आता जरा बदलूयात आपण CH3. बदलून तोच ठेवला आणि इथं घेऊयात PH. ठीक आहे, सिस सारखा दिसतोय. ओके, अँड सेकंड थिंग EZ केलं तर काय येणार आहे? 1 2 1 2. सो इट इज अगेन Z. ओके, so this is another functional group which can show cis trans isomerism. It is because of presence of unpaired electrons. Okay, lone pair मुळे काय झालंय? त्याचं ओरिएंटेशन आपल्याला चेंज करता येत नाही. ओके, you will not get this case in C double bond O. कारण की ऑक्सिजन कडे हा बॉन्डच नाही, त्याच्याकडे 2 लोन पेअर सेम ग्रुप आले तर काय होणार आहे? A will be equal to B. So oxygen will not show such kind of concept. Okay, चलो नाउ नेक्स्ट वन इज, सो आपले सी डबल बॉन्ड वाले कळाले. आता पुढे जाऊयात सायक्लिक. नाउ इफ यू हॅव अ सायकल, ओके, सायकल म्हणजे बायसिकल नाही, सायक्लिक फंक्शनल ग्रुप. सो सायक्लिक कंपाऊंड असेल अँड येस इट इज sp3 अगेन. ओके, आता इथे डबल बॉन्ड नाहीये पण तरी सुद्धा काय झालंय? समजा इथला जो कार्बन आहे, हे जे 2 कार्बन आहेत, इफ आय एम फोकसिंग ऑन दिस 2 बॉन्ड्स आर इन द प्लेन, रिमेनिंग 2 बॉन्ड्स आर आउट ऑफ प्लेन. एक अबव द प्लेन असतो आणि एक बिलो द प्लेन असतो. बरोबर की नाही? एव्हरीवेअर विल गेट द सेम सील. एक अबव द, हा बिलो द प्लेन काढला, हा अबव द प्लेन काढला, हा बिलो द प्लेन काढला, अबव द प्लेन काढला. बिकॉज ऑफ दिस 3 डायमेन्शनल नेचर, सायक्लिक सिस्टम विल ऑल्सो शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ठीक आहे, कसं दाखवतो बघा. Suppose if I have 1 CH3 here and 1 CH3 down. Second one, the structure is like this. So आता दोन्ही केसेस मध्ये काय? इट इज 1 2 डायमिथिल सायक्लोपेंटेन. बरोबर ना, 2 मिथिल ग्रुप आहेत 1 आणि 2 पोझिशनला. सो नेम सेम आलं. पण आता बघा, इथला कार्बन बिलो द प्लेन आहे, हा कार्बन अबव द प्लेन आहे. आता मी समजा याला अबव करायचं ठरवलं तर काय करावं लागेल? या कार्बनला मला रोटेट करावं लागेल, तेव्हा तो खालचा वर येणार. रोटेट केला तर बॉन्ड ब्रेक होणार. आपल्याला ब्रेकिंग केलं तर मॉलिक्यूल चेंज होणार. सो ब्रेकिंग नॉट अलाउड, इट इज रिजिड, सो इट विल शो सिस ट्रान्स आयसोमेरिझम. ठीक आहे, आणि आता काय तुम्हाला सोपं आहे, सिस कोण ट्रान्स कोण तुम्ही आरामात सांगा. ओके, दिस बॉन्ड इज ट्रान्स, दिस बॉन्ड इज सिस. ओके, टेल मी this first structure and last structure, first and last, sorry, first and last, are they same or different?
येस, दे आर डिफरंट. काय झालं इथं? ट्रान्स आलाय आणि हा पण काय आलाय? सिस. सेम ग्रुप सेम साइड. सो दिस टू आर अगेन जॉमेट्रिकल आयसोमर. दिस टू आर जॉमेट्रिकल आयसोमर. व्हॉट अबाउट दिस टू? हे दोघ जण कोण झाले? आयडेंटिकल. कारण की त्यांचं 3 डायमेन्शनल ओरिएंटेशन सेम आहे. बघा, बिलो द प्लेन अबाव द प्लेन. समजा तुम्ही आता हा सायक्लोपेंटन असा मध्ये हवेत काढला, ठीक आहे, तर 2 ग्रुप तुमच्याकडे येतात, बरोबर, पण तोच मॉलिक्यूल, तोच आयडेंटिकल, तोच मॉलिक्यूल मी बघताना काय दिसेल? 2 ग्रुप माझ्यापासून लांब झालेत, हे असं. ओके, सो सेम मॉलिक्यूल इफ यू ऑब्झर्व फ्रॉम फ्रंट अँड बॅक, इफ यू आर गेटिंग सेम, देन these molecules आर आयडेंटिकल. कळालंय? सो सायक्लिक सिस्टीम हॅव्हिंग सिस ट्रान्स आयसोमेरिझम. ओके, अजून एक एक्झाम्पल, म्हणजे जरा वेगळं ओरिएंटेशन करूयात. ओके, दिस इज कॉल्ड ॲज हॅवॉर्थ प्रोजेक्शन. ठीक आहे, सपोज इफ आय हॅव 2 OH लाईक दिस, this one is CH3OH. Okay, so tell me, I'll give number X, Y and Z. So X आणि Y मध्ये काय रिलेशन आहे? सेम ग्रुप सेम साइड. सो दिस इज सिस. हा, आणि याच्यात इझेड वापरू नका. इझेड फक्त सी डबल बॉन्ड सी किंवा डबल बॉन्ड साठी. नंतर YZ मध्ये काय रिलेशन आहे? सेम ग्रुप कुठे? OH OH. एक अप आहे आणि एक डाऊन आहे. सेम साइड नाही आहेत ना, एक वर गेलाय आणि एक खाली गेलाय. सो इट इज ट्रान्स. देन XZ, XZ मध्ये पण काय येणार आहे? ट्रान्स. ओके, सो इन दिस वे वी कॅन राईट सिस ट्रान्स आयसोमेरिझम इन सायक्लिक सिस्टीम. ओके, एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुमच्याकडे एक्झाम्पल्स राहतील आणि सिस ट्रान्स आयडेंटिफाय करणं इझी आहे सायक्लिक मध्ये, बरोबर ना? चलो, नाउ नेक्स्ट वन, इफ यू हॅव डबल बॉन्ड ॲज वेल ॲज सायकल, म्हणजे आपण अर्लियर एक्झाम्पल घेतली त्यातलंच एक बघूया. So whenever you have a cyclic system plus double bond, cyclic system plus double bond, then for small rings म्हणजे कोणत्या? 3 member, 4, 5, 6, okay, or even 7 member. So small किंवा यांना काय म्हणतात? मॉडरेट रिंग. ओके, मॉडरेट साइज म्हणजे काय? थोडीशी मोठी. सो या रिंग्स मध्ये काय होतं? समजा आपण आता 5 member रिंग काढली किंवा 6 member रिंग काढली, तर डबल बॉन्ड काढताना कंपल्सरी तो काय होणार आहे? सिस. वाय? बिकॉज इथं ट्रान्स डबल बॉन्ड काढला, लाईक आता मला इथं ट्रान्स डबल बॉन्ड काढायचं झालं 5 member रिंग मध्ये, तर हा ट्रान्स काढला आणि आता ह्या दोघांना जॉईन करणं डिफिकल्ट आहे. कळालं? बिकॉज दे आर व्हेरी मच अवे. कळालं? सो वी कॅनॉट हॅव ट्रान्स डबल बॉन्ड इन सच 3, 4, 5, 6, 7 member रिंग. और व्हॉट वी कॅन से, ट्रान्स डबल बॉन्ड पाहिजेच असेल तर रिंगचा साईज वाढवावा लागेल. आणि स्मॉलेस्ट रिंग possible with trans double bond is 8 member ring, or rather 8 member onward trans double bond possible आहे. म्हणजे कसं? सपोज इफ यू हॅव C डबल बॉन्ड C हिअर आणि हा आपण ट्रान्स काढला, 4 कार्बन झाले. इथं काढूयात 5th कार्बन, 6th कार्बन, 7th कार्बन, 8th कार्बन आणि आता या दोघांना जोडून टाकूयात. सो दिस इज अवर ट्रान्स सायक्लोऑक्टीन. ट्रान्स सायक्लोऑक्टीन आणि सिस सायक्लोऑक्टीन इझी आहे. तो काय आपला एक डबल बॉन्ड काढला, हे 2 बॉन्ड आणि उरलेले 8 बॉन्ड एकाच बाजूला. सो दिस इज अवर सिस सायक्लोऑक्टीन. ओके, सो ट्रान्स डबल बॉन्ड पॉसिबल इज स्मॉलेस्ट रिंग इज 8 member रिंग. ओके, so this is about cis trans isomerism. ओके, एक फिजिकल प्रॉपर्टीजचा पॉइंट सांगून ठेवते. सिस बॉन्ड्स आर पोलर. ओके, आय विल रब दिस थिंग फर्स्ट ऑफ ऑल. cis and trans. Okay, some physical points related to cis and trans. In cis double bond, 2 bonds are on the same side of the plane, and in trans 2 bonds are on opposite side of the plane. बरोबर? So in cis double bond, the 2 bonds are oriented on the same side. Suppose these 2 bonds are chlorine chlorine. ठीक है? So what will happen? Dipole moment is on same side of the plane, and here dipole moment is equal and opposite. So cis bonds are polar, or you can say more polar than trans, and trans bonds are almost non-polar or less polar.
इज इट ओके? नाउ बिकॉज ऑफ पोलॅरिटी काय होतंय? बॉइलिंग पॉइंट. पोलर मॉलिक्यूल हॅव हायर बॉइलिंग पॉइंट, सो बॉइलिंग पॉइंट ऑफ सिस इज मोर दॅन ट्रान्स. ओके, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? मॉलिक्युल्स एकमेकांच्या जेवढे जास्त जवळ असतील त्यांना हीट करून लांब करायचं. बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? लिक्विड टू गॅस. लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन करणं काय होतं? डिफिकल्ट होतं. कळालं? सो पोलर मॉलिक्यूल मध्ये प्लस मायनस भरपूर आहेत. सो सगळे प्लस मायनस एकमेकांच्या जवळ जातात आणि काय होतं? सगळे मॉलिक्यूल जवळ येतात. सो इट विल रिक्वायर मोर हीट टू इव्हॅपोरेट दॅट. म्हणजे त्याचं गॅसमध्ये कन्व्हर्जन करायला जास्त हीट लागते. बॉइलिंग पॉइंट इज मोर. कळालं? इन केस ऑफ ट्रान्स पोलॅरिटीच नाहीये, प्लस मायनस नाहीच आहे, त्यामुळे मॉलिक्यूल काय होतात? एकमेकांपासून ऑलरेडी लांब आहेत, कमी हीट मध्ये अजून लांब जातात. कळालं? नेक्स्ट वन, मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट ऑफ सिस इज लेस दॅन ट्रान्स. ठीक आहे, आता याचं लॉजिक काय? फॉर मेल्टिंग पॉइंट यू हॅव टू सी पॅकिंग. ओके, बॉइलिंग पॉइंट साठी आपण काय बघितलं? पोलॅरिटी. पॅकिंग म्हणजे काय बघा? एकामध्ये एक पॅक करायचा. मेल्टिंग पॉइंटचा मिनिंग काय? सॉलिड टू लिक्विड. तर सॉलिड मटेरियल काय असतं? एकदम हायली पॅक असतं, एकामध्ये एक पॅक झालेलं असतं, बरोबर? आणि त्या पॅकिंग मुळे त्यांना सेपरेट करणं काय होतं? डिफिकल्ट होतं. सो इट विल रिक्वायर मोर टाइम टू सेपरेट देम. इट विल रिक्वायर मोर टाइम टू सेपरेट देम. लक्षात आलं? सो पॅकिंग जास्त, मेल्टिंग पॉइंट जास्त होणार. लक्षात येतंय? आता सिस डबल बॉन्ड. सिस डबल बॉन्ड मध्ये काय होतंय? क्राउडिंग जास्त आहे. इथल्या बॉन्ड काय? 2 CH3. क्राउडिंग जास्त आहे. क्राउडिंग जास्त झाल्यामुळे काय होणार आहे? पॅकिंग कमी झालं, आणि पॅकिंग कमी झालं म्हणून काय झालं? मेल्टिंग पॉइंट पण कमी झाला. बट इन केस ऑफ ट्रान्स, बिकॉज ऑफ लेस क्राउडिंग, व्हॉट हॅपन्स? ऑल दीज मॉलिक्युल्स दे गेट पॅक्ड इनसाइड. म्हणजे एकामध्ये एक छान पॅकिंग होतं, आणि ट्रान्सचा मेल्टिंग पॉइंट काय होणार आहे? जास्त होणार. बघा, सिसचा बॉइलिंग पॉइंट जास्त, ट्रान्सचा मेल्टिंग पॉइंट जास्त. कळालं? ओके, सो इन दिस व्हिडिओ आपण काय काय बघितलंय? सिस ट्रान्स डबल बॉन्ड और व्हॉट यू कॅन से जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? डेफिनेशन. देन व्हॉट इज द रिझन? रिजिडिटी और दे आर नॉट इंटरकन्व्हर्टिबल, देयर इज रिस्ट्रिक्शन टू द रोटेशन. देन व्हॉट आर द कंडिशन्स फॉर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. त्याच्यानंतर मधला पॉइंट काय बघितला की कोणते मॉलिक्यूल जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवणार आणि नाही. तर सोपं लॉजिक काय करायचं सांगते की सरळ इझेड नोमेनक्लेचर लिहायचा. इझेड नावं द्या. समजा इझेड देता येत असेल तर ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम दाखवणार, नाही येत तर नाही दाखवणार. कळलं? म्हणजे 1-1 सेम आला तर. नेक्स्ट वन, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कोण दाखवणार कोण नाही ते बघितलं. Then we have seen different functional groups that can show geometrical isomerism. C double bond C, C double bond N, N double bond N. Some cyclic system, double bond आणि cyclic दोन्ही आलं तर काय होतं. And this is last part, physical properties like melting point, boiling point, polarity. त्या काय आहेत ते आपण बघितलं. ठीक आहे, चलो. सो विल स्टॉप हिअर. दिस इज अ व्हेरी बिग व्हिडिओ ऑन जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. पण सगळ्या कन्सेप्ट 99% सगळ्या कन्सेप्ट मी तर क्लिअर केल्या. तरी सुद्धा तुम्हाला एखादी नवीन कन्सेप्ट पाहिजे असेल, नवीन पॉईंट पाहिजे असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. मी तुम्हाला जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे अजून काय व्हिडिओज करता आले तर तुम्हाला नक्की देईन. ठीक आहे, नोट्स काढा. व्हिडिओ बघून तुम्ही मध्ये मध्ये पॉज करून नोट्स काढा. बिकॉज ऑब्व्हियसली हे जे व्हिडिओ वगैरे आहेत हे सप्लिमेंटरी पार्ट आहे. म्हणजे मी जरी व्हिडिओ करते खरं तर मी मला प्रमोट केलं पाहिजे, माझे व्हिडिओ बघा, भरपूर बघा, असं करा तसं करा. पण परत परत बघू नका. काय करायचंय तुम्ही, एकदा व्हिडिओ नीट डिटेल मध्ये बघायचा, मध्ये मध्ये पॉज करत सगळ्या नोट्स काढा. नोट्स काढल्यानंतर त्याच्या शॉर्ट नोट्स करा. म्हणजे जे काय तुमचं 2-4 पेजेस नोट्स होत आहेत ते शॉर्टकट करून 1 पेज मध्ये आणा, आणि दॅट शॉर्ट नोट्स विल हेल्प यू इन एक्झाम. कळाले? तर तसा प्रयत्न करा. फक्त व्हिडिओवरती डिपेंड राहू नका. कळाले ना? तर आणि तरच तुम्ही पुढे जाणार आहात. सगळ्या कन्सेप्ट एकदा नीट समजून घ्यायच्या, मेमराईज करायच्या आणि रिकॉल करायचं. म्हणजे आधेमध्ये थोडंसं 1-2-3 तासांनी परत आठवायचं आपण काय काय बघितलं होतं. प्रत्येक वेळेस व्हिडिओची हेल्प घ्यायची नाही. तर आणि तरच तुम्ही पुढे सक्सेस होणार.